महायुतीमधून शहर मध्य हा मतदारसंघ शिवसेनेकडे येऊ शकतो। इथून राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। वक्तृत्व, कर्तृत्व त्याचबरोबर सामाजिक बांधिलकीच्या जोरावर त्यांना मध्यमधून संधी मिळू शकते। अर्थात त्या प्रमुख दावेदार ठरतात। विजयासाठी कमालीचा संघर्ष करायला लावणारा मतदारसंघ म्हणून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं। इथून शिवसेनेच्या उमेदवारांनी यापूर्वी निवडणुका लढवल्यात, आमदारकी देखील मिळवली आहे। यंदा महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेकडून पुन्हा दावा करण्यात येतोय। सेनेकडून इच्छुकांची गर्दी असली तरी प्रामुख्यानं एक नाव प्रकर्षानं समोर येतं, ते म्हणजे पक्षाच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे। जमेची बाजू म्हणायची तर त्या या मतदारसंघातील स्थानिक उमेदवार ठरू शकतात। उच्च शिक्षित, अल्पावधीत प्रदेश स्तरावर पोहोचलेली त्यांची कामगिरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय अशी तयार झालेली ओळख, कामाचा अन कार्याचा धडाका, शहर मध्य मतदारसंघातील प्रश्नांची नेमकी जाण, मुळात ज्या मोची समाजाचं इथं निर्णायक मतदान अशा कामगार कष्टकरी वर्गातून संघर्षातून पुढे आलेलं हे नेतृत्व, सर्वच समाज घटकांना चांगलं परिचित असणारही व्यक्तिमत्व मानलं जातं। कोणत्याही परिस्थितीशी हिमतीनं दोन हात करायची आक्रमकता देखील ज्योती वाघमारे यांची जमेची बाजू मानावी लागेल। अन्य इच्छुकांच्या तुलनेत ज्योती वाघमारे यांचा अधिक प्रभाव पडू शकतो, मतदारांना त्या अधिक जवळच्या वाटू शकतात अशी चर्चा आहे। शहर मध्यमध्ये लाखावर तेलुगू भाषिक आहेत, याचा फायदा ज्योती वाघमारे यांना मिळू शकतो। या मतदारसंघात कायमच त्यांचा संपर्क राहिलाय। पूर्वी वडील नगरसेवक असल्यानं निवडणूक, राजकारण, समाजकारण याचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं स्वकर्तृत्व। अशा जोरावर त्यांनी नुकताच 14 कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणलाय। या निधीतून रस्ते, ड्रेनेज लाईन, सीसीटीव्ही कॅमेरे, ओपन जिम साहित्य, नवीन बगीचा, सभामंडप, लहान मुलांना बगीचा, स्ट्रीट लाईट, संभाजी तलाव, सुशोभीकरण आदी कामं करण्यात येणार आहेत। निवडून येण्याची क्षमता हाच निकष मानला तर ज्योती वाघमारे हा हुकमी पर्याय शिवसेनेकडे दिसून येतो। शहर मध्यमधून त्या प्रबळ दावेदार म्हणून समोर येत आहेत।